नमस्कार मित्रांनो. रोज काही ना काही महाराष्ट्रात घडत असतं. व्हायरल व्हिडिओ होत असतात किंवा ज्या काही गोष्टी आपण दिवसभर पाहत असतो, वेगळं वेगळं काही ना काही घडत असतं. आज एक व्हायरल व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. तो व्हिडिओ आहे पुण्यातील एका बसमधला. आता विषय तुम्हाला समजून सांगण्या अगोदर एक विनंती करतो की आपलं चॅनल हे बोल की भावा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशा रोजच्या अपडेट माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित घेऊन येण्याचा माझा हा नेहमी प्रयत्न राहील. त्याच्यामुळे जास्त वेळ नाही घालवता मी मुद्द्याला हात घालतो. तर झालं असं, महाराष्ट्रामध्ये रोज काही ना काही घडतं, तसंच आज पण घडलं. एका बसमध्ये आपण तो व्हायरल व्हिडिओ झालेला पाहिला असेल पुण्यातला. एक दारू पिलेला माणूस त्या बसमध्ये शिरतो आणि साहजिकच तो नशेत आहे. त्याच्यामुळे त्याला काय करतोय त्याचं भान नसणारच आहे. तो दारू पिलाय म्हणून तो वाईट आहे. तो दारू पिला नसता तर तो चांगलाही असता किंवा तो त्याच्या खऱ्या आयुष्यामध्ये तो वेगळाही असू शकतो. परंतु ज्यावेळेस माणूस दारू पितो त्यावेळेस त्या गोष्टींमध्ये अडकून जातो आणि दारू पिल्यामुळे त्याच्या मेंदूवरती थोडा परिणाम होतो आणि मग तो वेगळंच काहीतरी करायला लागतो. पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर पी-एम-पीच्या ज्या बसेस असतात, या बसेस नेहमीच खचाखच भरलेल्या असतात. क्वचित कधीतरी एखादी बस आपल्याला म्हणजे अशी मोकळी दिसते. नाहीतर बाकी बसेस तर अशा फुल खच म्हणजे एकदम उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नसते. आणि असं काही एवढं नाही की लेडीजसाठी वेगळं आरक्षण, जेंट्ससाठी वेगळं. शेवटी ज्याला त्याला गडबड असते, जिथं-जिथं कोण ना कोण बसतं, उभं राहतं आणि आपापल्या मार्गावरती उतरत असतात. पण एक आजच्या या व्हिडिओमधून एक गोष्ट तुम्हाला सांगतोच. तर त्याच्यामध्ये ते एक दारोडा चढला. आता तो दिसताना तर व्यवस्थित दिसतोय म्हणजे तो चांगल्या यातून असेल, यात काही नो डाऊट. परंतु तो आतमध्ये चढल्यानंतर त्याने एक चूक केली. त्याने एका स्त्रीच्या अंगावरती हात टाकला. तर त्या महिलेच्या अंगावरती हात टाकल्यानंतर कदाचित त्याला सॉफ्ट कॉर्नर मिळाला. तिचं असं म्हणणं आहे, की माझा एक छोटा मुलगा होता. त्याला त्याने एक केळ खायला दिलं आणि त्याला असं वाटलं, की आता कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर भेटतोय आपल्याला किंवा ही महिला आपल्या जाळ्यात अडकते. परंतु त्याचा हा भ्रम त्या ठिकाणी एका क्षणातच त्या महिलेनं दूर केला. महिलेनं त्या त्याचा पुढचा डाव ओळखला आणि तिनं त्याच वेळेस त्याच्या कानफाडात वाजवायला सुरुवात केली. तिनं 1, 2, 3, 4 जवळ-जवळ 10 ते 15 वेळा त्याच्या कानफाडात मारली. तो ताई नाही, ताई नाही, ताई नाही. चुकलं, असं झालं, तसं झालं. म्हणजे आरजव करत होता तो, की आपल्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी. पण ती महिला सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिलाही राग इतका कशाचा आला होता हे शेवटपर्यंत समजलं नाही. अनेक नेटकऱ्यांनी त्यावरती टीका सुद्धा केली, की तिच्यावरती, की ठीक आहे तू 1-2 चापट मारून सुद्धा त्याला हे करू शकली असती. पण उद्या भविष्यात तुलाच अडचण होईल. तो हा राग मनात ठेवून तो काहीही भविष्यात करायला बसलाय आणि ह्या घटना घडतात म्हणजे एखाद्याला इतका इन्सल्ट जर एखाद्या व्यक्तीचा केला तर तो भविष्यामध्ये तुमच्यावरती काहीतरी चुकीच्या गोष्टी करत असतो. हे आतापर्यंत घडलेला इतिहास आहे. आज पाठीमागे जर बघितलं तर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे 1-2 त्याच्या कानाखाली वाजवून त्याला पोलिसांच्याकडे तर ती शेवटी गाडी घेऊन गेलेच. त्याच्यानंतर त्या कंडक्टरला सुद्धा अगोदर कंडक्टरने त्याची बाजू घेतली, परंतु तो कंडक्टरला काहीतरी बोलला म्हणून कंडक्टरने बी धो धुतला. आणि शेवटी ती गाडी बस स्टँडला आली. सॉरी, पोलीस चौकीत आली. पोलीस चौकीत गेल्यानंतर त्याच्यावरती काही गुन्हा नोंद झाला असेल किंवा त्याच्यावरती ज्या काही गोष्टी झाल्या असतील, काय घडलं असेल. पण एकूणच व्हिडिओतून त्या एक गोष्ट पाहायला मिळाली, की महिलांनी सुद्धा इतकं अति करू नये. एखादा पुरुष वायबल होईल आणि तो भविष्यामध्ये तुम्हाला अडचण निर्माण करेल. याच्यामधून मला त्याचं कुठल्याही प्रकारे 0% मला समर्थन त्या व्यक्तीचं करायचं नाही, त्या माणसाचं करायचं नाही. त्याची भावना काय होती, त्याचे इंटेन्शन्स काय होत्या, हे ह्याच्यात आपल्याला पडायचं नाही किंवा तो चांगलाच होईल की तो वाईटच आहे यातही पडायचं नाही. शेवटी त्याने जे केलं त्याचं फळ त्याला मिळालं आणि महिलांनी इतकं जागरूक राहणं खरंच चांगलं आहे. परंतु त्याची काहीतरी स्टेप तुम्हाला समजली पाहिजे. त्याच्यानंतर उगाच काहीतरी गोष्टी घडत जातात आणि या सगळ्या गोष्टींमुळं पुढे भविष्यात तुम्हालाच त्रास होतो. मित्रांनो, या व्हायरल व्हिडिओमधून एक गोष्टच समजली, की तुम्ही बसेसमध्ये चढल्यानंतर महिलांशी कुठल्याही प्रकारे अशी वाईट वागणूक करू नका, जेणेकरून अशी वेळ तुमच्यावरती येईल. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा. धन्यवाद.